वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर जिल्ह्यातील यंदाचा ऊस गळीत हंगाम संपला असून सहकारी 12 आणि खाजगी 23 साखर कारखाने अशा 35 साखर कारखान्यांच्या माध्यमातून जवळपास 1,59,78,453 मेट्रिक टन ऊसाचं गाळप पूर्ण केलंय। त्या माध्यमातून 1,41,4386 क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय। सरासरीत साखर उतारा 8.94 निघालाय। हा साखरेचा उतारा गृहीत धरूनच शेतकऱ्यांच्या ऊसाची FRP ठरवली जाणार आहे। यंदाच्या हंगामात ऊस दरासाठी जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या, त्यामुळे गळीत हंगामाला सुरुवातीला काही अडचणी निर्माण झाल्या। कारखान्यांनी ऊस दर जाहीर केल्यानंतर गळीत हंगाम सुरळीत सुरू झाला, मात्र अनेक कारखान्यांना गाळप क्षमतेनुसार ऊस उपलब्ध होऊ शकला नाही। त्यामुळे अनेकांना नाईलाजास्तव कारखाने मुदतीपूर्वीच बंद करण्याची वेळ आली। जिल्ह्यातील गोकुळ शुगर आणि आदिनाथ साखर कारखाना यंदाच्या हंगामात सुरूच झाला नव्हता, तर उर्वरित 33 साखर कारखान्यांनी सरासरीत गाळप पूर्ण केलंय। आज अखेर 33 साखर कारखान्यांपैकी 30 कारखान्यांचा पट्टा पडलाय। आणखी अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री, VP शुगर तडवळे, करमाळ्यातील विठ्ठल रिफायनरी हे 3 कारखाने अद्याप सुरू असले तरी ऊस संपलेला आहे। त्यामुळे 2 दिवसात हे कारखानेही बंद होतील अशी स्थिती आहे। शेतकरी संघटनांच्या दबावापोटी अनेक साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केले असले तरी अनेकांनी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर बिलं जमा केलेली नाही, त्यामुळे शेतकरी बिलाच्या प्रतीक्षेत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।